तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर. आज आहे 5 जून. आपण निघालेलो आहे रायगड वारीला. उद्या शिवराज्याभिषेक सोहळा आहे. तर 2 दिवस आपण या प्रवासामध्ये सोबत असणार आहोत. पुढे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहे. तर चला, राज्याभिषेक दिनाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. यावर्षी 352वा शिवराज्याभिषेक सोहळा दिन पार पडतोय. यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मावळे मोठ्या संख्येने रायगडावरती उपस्थित राहतात. 2013 साली मी पहिल्यांदा माझ्या मित्रांसोबत शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडला आलो होतो. ते आजपर्यंत एकही वर्ष ही वारी माझी चुकलेली नाही. 2020-21 कोरोना काळाचा अपवाद वगळता हा सोहळा एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अनुभवला ना की आपोआप तुम्हाला 6 जूनला त्या सोहळ्याची आस लागते आणि तुमची पावलं रायगडाच्या दिशेने वळतात. दरवर्षी खूप सारे मित्र असतात सोबतीला, पण यावर्षी मी एकटाच आलो आहे. सोलो माझा हा ट्रेक किंवा प्रवास आपण म्हणू शकतो. जसजसा गड जवळ येत चाललाय तसतसं पावसाची खूपच जोरात सुरुवात झालेली आहे. आता या पावसामध्ये आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. इतक्या वर्षांपासून रायगडची वारी करतोय मित्रांनो, पण एवढा जोराचा पाऊस मी पहिल्यांदाच बघतोय. रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी एवढा पाऊस आतापर्यंत माझ्या पाहण्यात तरी कधीच नव्हता. पावसामध्ये प्रवास खूपच कठीण असणार आहे. चला बघूया पुढे. पाऊस खूप असणार या अपेक्षेने मी तशी माझी संपूर्ण तयारी करून आलेलो आहे. छत्री, रेनकोट वगैरे सगळं सोबत मी घेतलेलं आहे. दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. बाहेर कुठेतरी झाडाखाली थांबून न्याहारीचा आनंद घेण्याचा विचार होता, पण पावसाचं वातावरण बघता तसं काही करणं शक्य नाही आहे. त्यामुळे आता गाडीमध्ये बसूनच न्याहारी करतो. आपली न्याहारी आटपून आपण आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे मित्रांनो. पावसाने आता काहीशी विश्रांती दिलेली आहे. एकंदरीत खूप असं वातावरण मोकळं झालेलं आहे. समोर पाहू शकता तुम्ही, त्या डोंगराच्या मधोमध डोकावताना आपल्याला रायगड दिसतोय. चल, आता आपण गाडी पार्क केली पार्किंगमध्ये. बॅग वगैरे सगळ्या गोष्टी लागणाऱ्या सगळ्या घेतलेल्या आहेत. आपण निघालोय आता पुढच्या प्रवासात. चला. अलीकडे काही वर्षांपासून गडावर शिवभक्तांची संख्या खूप वाढली, त्यामुळे एस टी महामंडळाची लालपरी आपल्या सेवेत हजर असते. एस टी महामंडळाने आपल्याला पायथ्यापर्यंत आणून सोडलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रायगड चढायला सुरुवात करायची. चला. सुरुवात झाली आहे आता गड चढायला. चला. बघू शकता मित्रांनो, जवळजवळ अर्ध्याच्या वर आपण किल्ला सर केलेला आहे. आणि या चिमुकल्या मावळ्यांकडे बघून गड चढायला आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं धबधबा वाहताना दिसतोय रायगडावर. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच राज्याभिषेकावेळी एवढा पाऊस झाल्यामुळं पाणी प्रवाहित होतं. आता महादरवाजापर्यंत येऊन पोचलेलो आहे आपण. थोडंच अंतर बाकी आहे आता. थोड्याच वेळात आपण गडावर पोहोचू.
मित्रांनो, असा होता आपला गडावर पोहोचण्याचा प्रवास. 5 वाजता आपण गडावर पोहोचलो. मित्रांनो, दरवर्षी ज्या ठिकाणी आपला मुक्काम असतो नगारखान्याच्या उजव्या बाजूला, येथे सर्व आपले टेंट असतात. यावर्षी मी एकटाच आहे. आपला टेंट चला जोडून घेऊया, आपली तयारी करून घेऊया. आपला टेंट वगैरे लावून झालेला आहे. आपण आता होळीच्या माळावर निघालोय मैदानी खेळ पाहायला. चला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता होळीच्या माळावर. बघू शकता तुम्ही मैदानी खेळ. होळीच्या माळावरचा कार्यक्रम आता संपलेला आहे. थोड्याच वेळात राजसदरेवरती आता शाहिरीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. ही कुठलीही संघटना नाही, यांना कोणीही बोलवलेलं नाही. फक्त आणि फक्त निष्ठा आहे. आमचं इमान फक्त आणि फक्त रायगडाच्या मातीशी. चला आता राजसदरेवर भेटू. शाहिरी पोवाडा आणि आईच्या गोंधळाचा कार्यक्रम बघायला. स्वर्ग जो म्हणतात ना, तो हाच असावा बहुतेक. कधी डोळे मिटले तरी रायगडाचं हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर असताना. पूर्ण धोक्याचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, संपूर्ण गडाला धुक्याची चादर ओढून घेतलेली आहे. संध्याकाळचा आनंद घेताना बाजारपेठेमध्ये. यानंतर आपण विश्रांतीसाठी जाणार आहोत आपल्या टेंटमध्ये. भेटूया उद्या सकाळी. चला. 6 जून सकाळी नगरखान्यासमोर आल्यानंतर पहिल्यांदा कोणतं चित्र दिसलं असेल तर ते हे राष्ट्रप्रथम आणि नंतर धर्म याचं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर पाहत आहे. गुलाल आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती फक्त आणि फक्त तुम्हाला रायगडावरच बघायला मिळेल. हा जल्लोष, हा उत्साह, हा नाद याची सर कुठेच नाही.
चला आता राज सदरेवर याची देही याची डोळा अनुभवूया आता शिवराज्याभिषेक सोहळा. महाराज छत्रपती झाले, स्वर अभिमानाने घुमले. छत्रपती शिवाजी महाराज की. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. ज्या शाहिरानं आज संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले ते शाहीर म्हणजे चंद्रकांत माने. गर्व आणि अभिमान आहे तो फक्त आणि फक्त या गोष्टीचा. कसा डवला न भडकतो बघा आपला भगवा. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. राज सदरेवरून होळीच्या माळातून तसंच आपण आता जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालो आहे दर्शनासाठी. पाऊस चालू झालेला आहे आता. रायगड रूपी मंदिरात दैवताच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक लेकराची आईसारखी काळजी घेणारी व्यक्ती म्हणजेच आपले आऊसाहेब. हीच माझी पंढरी आणि हाच माझा विठ्ठल. विठ्ठलाच्या पायी विटही झाली भाग्यवंत. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे आहे जगदीश्वर मंदिर. चला दर्शन घेऊया. नमो पार्वती पते हर हर महादेव. जगदीश्वराच्या मंदिराकडनं दर्शन करून आपण आता परत निघालेलो आहे. खूप आता धुक्याचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे, पाहू शकता तुम्ही. संपूर्ण गडावरती धुक्याची चादर पसरलेली आहे. आता गडावर काय वातावरण झालंय तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 6 जून दुपारी 3 वाजलेले आहेत. पूर्णपणे धुकं आहे. खूप सारे लोक अजूनही गडावरती आहेत. चला मंडळी, राज सदरेवरून निघतोय आता. दर्शन झालं महाराजांचं, जल्लोष झाला.
सगळ्या गोष्टी झाल्या. थोड्याच वेळात परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आपण. धुकं अजूनही कमी झालेलं नाही आहे. खूप छान असं वातावरण झालेलं आहे गडावर. हे आपलं राहतं ठिकाण होतं. 4:15 वाजलेले आहेत. आपण परतीच्या प्रवासाला आता सुरुवात केलेली आहे. चला चला. काल या ठिकाणावर किती गर्दी होती, उभं राहायलाही जागा नव्हती. पाहू शकता तुम्ही आता बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आहेत. लोक परतीच्या प्रवासाला निघालेली आहेत. चला. आपण जेव्हा गड चढतो तेव्हा सुरुवातीलाच उजव्या बाजूला आपल्याला लागतं ते शिरकाई देवीचं मंदिर. पण गड चढत असताना गर्दी खूप होती, त्यामुळे आपल्याला इकडे त्यावेळी येता आलं नाही. मित्रांनो, समोर जो आपण पाहतोय तो आहे टकमक टोक. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फितूर किंवा स्वराज्याचा जो शत्रू होता त्याला पकडल्यानंतर त्याला जी शिक्षा दिली जायची ती या टकमक टोकावरून त्याचा कडलोट करून अशी ते शिक्षा असायची. हा हिरवागार असा परिसर रायगडाच्या पायथ्याशी. इथे आहे एस.टी. महामंडळाच्या बस एस.टी. त्याच्यातून आपण जाणार आहोत पुढे. या इथे आहे आपलं पार्किंग हेलिपॅडपाशी. काही वेळातच आपण पार्किंगपर्यंत पोहोचणार आहोत. रायगडाच्या पायथ्याला आपण आता पोहोचलोय. देह तर खाली उतरला, मन मात्र रायगडावरच राहिलं. धन्य धन्य तो शिवराज्याभिषेक सोहळा. धन्य धन्य रायगडा. आम्ही येतो आता आमचा रामराम घ्यावा. चला मंडळी, भेटू पुढच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.